नाही दिलं. तर आज आपण राग हा कसा येतो या विषयी आपण छोटासा एक सूक्ष्म पाठ घेणार आहोत. ठीक आहे मॅडम. तर तुम्हाला माहित आहे, तर आज आपण आपल्या व्यक्तीला राग कसा येतो एक आपण तर बघा, आपण हा एक अनुभव शेअर केला की पहिले त्यांना अनुभव दिला. अनुभव दिल्यानंतर आपण त्यांना, त्या विद्यार्थ्याला अनुभव दिल्यानंतर त्याला कसं वाटतं की की सर्वांना मिळालं पण मला नाही मिळालं, मग तिला राग आला. तसंच अशा कोणत्या घटना आहे की तुमच्या घरात घडून राहिलेल्या आहे आणि त्याचा तुम्हाला राग येतो मॅडम? समजा घरातील व्यक्तीने सगळ्यांसाठी गिफ्ट आणलं आणि एका व्यक्तीसाठी जर गिफ्ट नाही आणलं तर त्याला राग येतो. आपल्या मनाविरुद्ध जर काही घडलं तर राग येतो. बरोबर आहे. आपल्या मनाविरुद्ध जर काही घटना घडल्या तर आपल्याला राग येतो. तुला केव्हा राग येतो बेटा? माझी मम्मी आहे ना, माझ्या लहान भावाला काहीच बोलत नाही आणि मला वारंवार म्हणत असते, तेव्हा मला खूप राग येतो की मलाच का बरं ती म्हणते, लहान भावाला का बरं नाही. हा, तर तिला वाटते की मी मोठी आहे, मला माझ्यावर जबाबदारी आहे आणि आई मलाच म्हणते आणि लहान भावाला काहीच म्हणत नाही. मग तुला केव्हा राग येतो ग? मला नाही, माझी आहे जेव्हा माझ्या भावाला खाऊ येते मला देत नाही तेव्हा. असं. बरं सोनाली, तुला केव्हा राग येतो ग? मला नाही का मॅडम, माझा दादा आहे ना, ते काही काम नाही करत. हा, आपले काम माझ्याकडून करून घेते. हा. त्यामुळे मला दादाचा खूप राग येतो. हो ना. तसंच सर्वांना वाटते की मग आपल्याला राग येतो. मग राग आल्यावर आपण काय करत असेल सांगा बरं? मग राग तर आला, मग राग आल्यावर आपण काहीतरी कृती करतो, आदरापट करतो. बरोबर आहे. हिची चिडचिड होते, आदरापट करते. तुला कसं वाटतं ग? मला पण खूप चिडचिड होते आणि मग लहान भावाला वगैरे एक प्रकार होते. बरोबर. राग अनावर होतो आणि राग अनावर झाल्याबरोबर आपल्या भावाला एक चापड मारून देतो. तुला कसं वाटतं ग आणि काय करते तू? मी काय करते, मुजोऱ्या करते. बरोबर आहे. म्हणजे मुजोरी करून आपल्याला हवी ती गोष्ट मागून घेते. बरोबर आहे. तुला कसं वाटतं ग? मी आईला म्हणते मला का बरं नाही दिलं, असं विचारते आईला. त्या भावाला पण मी मागते. बरोबर आहे. आईला वारंवार प्रश्न करते आणि विचारते की मला का नाही दिला आणि आपल्याला हवी ती गोष्ट आपण करून घेण्यात सफल होतो. तुला कसं वाटतं ग? मला, मी माझ्या दादाचे काम करते पण आता आपण करते. हा हा. तर मग प्रत्येक व्यक्तीला जेव्हा आपण राग येतो मग त्या रागाचे परिणाम सुद्धा वाईट असतात. आलं का लक्षात? राग आलं की मनात चिडचिड होते. मग अशा वेळी आपला राग शांत करायचा असेल मग तुम्हाला काय करावं असं वाटत असेल? आईनी काय करावं असं वाटत असेल? आईने त्यांना प्रेमाने समजावून सांगतात. तुला कसं वाटते की माझा रागाला शांत कसा झाला पाहिजे? मला जी कामं आई सांगते ती माझ्या भावाला पण आणि बहिणीला पण, लहान बहिणीला पण सांगावंच मला. म्हणजे दोघांनीच सर्वांना कामं सांगायला पाहिजे. आईनी मुलगा आणि मुलगी असा भेद न करता दोघांनाही काम सांगायला पाहिजे. तुला कसं वाटतंय ग? मलाही तसंच वाटते की माझ्या भावाला देखील आई तेवढं मला जे जबाबदाऱ्या देते त्याने द्यावं असं वाटते आणि तिने त्या दिल्या की मला बरं वाटतं. बरं वाटतंय. आणि तुला कसं वाटतंय ग? माझे मग मला समजायला सांगते, मला वाटते की आई बरोबर. तुला कसं वाटतंय ग? मी माझ्या आईजवळ सांगते, त्यांची ज्यांची काम आहे त्यांची कामाची वाटणी कर. आपली कामं पब्लिक सगळ्यांनी केली की कुणाला त्रास होत नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे आईनी कामाची वाटणी करायला पाहिजे आणि सर्वांना, दोघाला सुद्धा, बहीण असो की भाऊ, सर्वांना सारखं. पण अशा वेळी जेव्हा राग येतो तेव्हा आपल्याला चिडचिड येते, आपण मारतो आणि कधी कधी पण याचा फायदा काय होते सांगा बरं? फायदा काही होणार आहे का? नाही. याचा मनस्तापच होतो. आपल्याला वाटते की आपण याला 2 मारलं तर समाधान झालं. पण एक लक्षात ठेवा की राग, जो राग असतो
त्या रागामुळे त्याचा परिणाम हा वाईटच असतो. म्हणून आपला राग जर शांत करायचा असेल तर कोणती कृती करायला पाहिजे? कोणाला असं वाटते की मला चॉकलेट दिलं तर माझा राग शांत होतो, कोणाला असं वाटते की माझ्या लहान भावाला मारलं तर माझा राग शांत होतो, आणि कोणाला असं वाटते की त्याच्या मनाविरुद्ध, जर आपल्या मनाविरुद्ध आपल्या आईने गोडगोड खाऊ दिला तर आपला राग शांत होतो. पण आपला राग शांत करायचा असेल तर आपण मग एक तर शांतपणे एका जागेवर शांत आपली काय चूक झाली ते पहिले आपल्या आईने समजावून सांगायला पाहिजे, बरोबर आहे. आणि आपली चूक झाल्यानंतर तो लहान भाऊ आहे, आपल्याला जबाबदारी आहे, जबाबदारीचं जाण ठेवून आपण त्या लहान भावाला आपल्याला सांभाळायचं आहे. त्याचबरोबर झालेली त्याच्या अनावधाने झालेली चूक आहे, तो जाणून बुजून कोणीही चूक करणार नाही. मग त्याची चूक पहिले निदर्शनात आणून द्यायची आणि त्याच्यानंतर आपली चूक मात्र कबूल करायला विसरू नका. आलं का लक्षात? घरी गेल्यावर आपली पहिले चूक कबूल करा. काय कुठे आपण चुकलो याबाबत तुम्ही घरी निरीक्षण करा. घरी त्या घडणाऱ्या घटना आहे त्याच्यावर निरीक्षण करा आणि तुमचं कुठे कुठे चुकलं उद्या मला येऊन नक्कीच सांगा. आलं का लक्षात? आणि राग शांत करायचा असेल तर पहिले शांत जाऊन विचार करा की मी जे केलं ते बरोबर आहे की चूक आहे. केला पाठ उत्तम होता, परंतु थोडा साऊंड कमी होता आवाज, आणि बरेच आपले शिक्षणार्थी बंधू आणि भगिनी काही मागच्या लोकांचं थोडंसं लक्ष नव्हतं कॉन्सन्ट्रेट. तर जे कुलप्रमुख आहेत त्यांनी सर्व शिक्षक बांधवांना विनंती करावी की सर्वांनी लक्षपूर्वक जो पाठ घेत आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि सहकार्य करावे. सजेशन द्या. मॅडमचं पाठ उत्कृष्ट झाला, परंतु आवाज कमी होता, आम्हालाही बरोबर समजलं नाही खरं सांगायचं झालं तर. पुढे जे वर्गपाठ घेणार आहे त्यांनी थोडस आवाज मोठा ठेवावा आणि बाकीच्यांनी शांतता बाळगावी ही सर्वांना नम्र विनंती आहे. धन्यवाद. थँक्यू.